सामना तुम्हाला पाहायला मिळेल आता पहिल्या दुसरा फेरीतला दुसरा सामना नक्कीच आपण पाहणार आहोत। तर चला लगेचच आपण मैदानाच्या दिशेने वळणार आहोत। एक जबरदस्त स्पर्धेचा आपण अनुभव घेतो। दुसऱ्या फेरीतली दुसरी लढत बिग फॅट मॅच सामन्यास सुरुवात। पहिलाच बॉल ऑन साइडला कॅच होता तर स्कूप करण्याचा प्रयत्न असफल राहिला। फलंदाज हर्षद टोंबरेला आपण पाहतोय या संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, त्याच्यावरती देखील मोठी जबाबदारी असेल। सुद्धा पाहूया हर्षद टोंबरे कशी बॅटिंग करेल, त्यावरती देखील कोणीकरांच्या अनेक नजरा असतील। श्री गणेश क्रिकेट संघ कोणी विरुद्ध जीवांश 11 चेंज द गेम मोड ऑफ लिबी यावेळेस सफल राहिला। इनफिल्डच्या डोक्यावर एक्झिक्यूट केलाय, प्रचंड वेगाने धावले क्षेत्ररक्षक। व्हेरी गुड फिल्डिंग जयेश, तिथे मात्र भरपूर वेगाने धावत सुटला आणि चांगलं क्षेत्ररक्षण, पण त्या दरम्यान 2 धाबांची इथे मात्र धावफलकावरती नक्कीच स्तुती पाहायला मिळते। धावफलक 2 वर आलेले धावफलकाचा श्री गणेश झालाय आणि सुरुवात इथे मात्र झाले धावफलकाची श्री गणेश कोणी या संघाची। श्री गणेश क्रिकेट संघ कोणी खरतर गणरायाच्या आशीर्वादाने या संघाला भरभरून यश मिळतं। दुसऱ्या बाजूला खरतर होत्याचं नव्हतं करण्यासाठी वडवली संघ प्रसिद्ध आहे, त्यामुळे चेंज द गेम, कोणत्याही क्षणाला गेम बदलू शकतात असा हा संघ म्हणजे जीवांश 11 या नावानं स्पर्धेमध्ये खेळत असताना चेंज द गेम मोड ऑफ लिबी। कमलेशच्या गतीचा वापर केलाय, दिल स्कूप केलाय, क्या बात आहे। आठवण करून देतोय तिलक रत्न दिलशांची, आठवण करून देतोय सूर्यकुमार यादवची आणि बॉलला पाठवतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। हर्षद टोंबरेचा बॅटमधनं चौकार। का सजवला आणि इम्प्रूव्ह स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला। दरम्यान फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चौकार येतोय, 4 धावा मिळतात। त्या चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल येऊन पोहोचली आहे 6 या आकडावरती। 6 रन्स ऑन बोर्ड, एक दुहेरी धावली, एक चौकार आला। कावा थोडं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळालं। आतिश आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत आहेत। आतिश पाटील एक्सपर्ट स्कोरर जे देसाईचे आहेत, अप्रतिम स्कोरिंग करतात। यापूर्वी आणखीन एक स्पर्धा त्यांनी कव्हर केली होती नुकतीच हंगामामध्ये आपण पाहिलं तर अध्यक्ष चषक ही स्पर्धा कव्हर केली। नो बॉल, तर एक्झॅक्टली कसलं नो बॉल आहे पण सांगतात। आय थिंक येस वेस्ट भीमर, आय थिंक रमेश मात्रे पंच इशारा करतात येस वेस्ट आय नो बॉल भीमर। नाही मेकसर काय आहे ना की इथे थोडी चर्चा सुरू आहे आमची। आतिश पाटील आमच्या सोबत आहेत, त्यामुळे मात्र क्रीडांगणावरून 2 मिनिटांसाठी का नजर थोडी हुकली आमची। फ्रीड बॉल आहे, झेल घेतला तरी तितकासा फायदा होणार नाही, पण पाहता पाहता आपण पाहतोय सिंगल धावसंख्या पुढे 8 वर, एक चौकार, एक नो बॉल, एक डबल, एक सिंगल, एक डॉट, म्हणजे आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत आणि 4 चेंडू मध्ये 8 धावा इथे मात्र खर्च झालात। कमलेश आमचे किडकाईचे सध्या नवीन टेक्निशियन एक्सपर्ट आहेत दीपू, आमचे आगासंच दीपेश मुंडे यांची वाहिनी आजच 15,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालात, त्यामुळे त्यांना देखील आता आनंद। आमचे साहिल खरतर भरपूर खुश आहेत। साहिल यांच्या लगेच स्टेटसला ते आम्ही पाहिलं 15,000 सबस्क्रायबर्स कंप्लीटेड, कॉंग्रॅच्युलेशन्स सुपर स्पोर्ट्स.in।
नाही, कौतुक आहे. आपले आगरी समाजातील नवीन उद्योजक बनतात, व्यवसायाने मात्र सुरुवात करतात आपली मुलं. त्याबद्दल आनंद आहे. पण टायमिंग तितकाच सुरेख आहे. पहिला टप्पा घेत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब, अप्रतिम, अद्भुत चौकार. आतिश पाटील एक्सपर्ट स्कोरर आहेत. खरतर 22 एकर कोला ग्रुप चषकामध्ये देखील आपण त्यांना पाहिलं स्कोररच्या भूमिकेमध्ये. सलग 4 दिवस स्कोररची भूमिका त्यांनी साकारली. प्रल्हाद शेठ पाटील यांना विनंती, आपण व्यासपीठावर आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. गोलंदाजी मार्क वरती ऋतिकचा वापर केला गेला. यापूर्वी ऋतिक पाटीलनं अवघ्या 7 धावांचं षटक हाताळलं होतं आणि पुन्हा एकदा आता मात्र ऋतिक गोलंदाजी मार्कवर येतात. खरतर ताडालीच्या स्पर्धेमध्ये वडवली संघ टॉप 8 मध्ये क्वालिफाय देखील झालेला आहे. त्यामुळे प्रेक्षक खरतर ती वाट पाहतात की तिथे देखील वडवली संघ कधी ऍक्शन पाहायला मिळेल. त्यामुळे जेव्हा मोठे संघ खेळतात ना एखाद्या स्पर्धेमध्ये, व्हाईट बॉल म्हणजे चेंज द गेम वडवली बी म्हणा, जीजी स्पोर्ट्स वाकण म्हणा, गोडसे म्हणा, या खेळाडूंना ना सकाळ संध्याकाळ क्रिकेट खेळावं लागतं आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचा देखील विचार करणं गरजेचं आहे. ऍज अ व्ह्युअर, ऍज अ प्रेक्षक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो की प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी चांगलाच परफॉर्मन्स केला पाहिजे. पण जेव्हा हे खेळाडू सकाळी एक स्पर्धा खेळतात, संध्याकाळी एक स्पर्धा खेळतात, पुन्हा रात्रभर तिथे थांबतात, पुन्हा सकाळी दुसऱ्या दिवशी एका स्पर्धेमध्ये जातात, हे शेड्यूल त्यांच्यासाठी देखील खूप हेक्टिक असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांना ही विनंती करेन मी या स्पर्धेच्या माध्यमातून की जेव्हा आपण एखाद्या खेळाडूला नावं ठेवतो किंवा त्याच्या खेळावरती प्रश्न उभारतो ना, जेव्हा त्याला प्रश्न विचारतो की तू आज असा का खेळलास, त्याच्या मागचं कारण देखील पहा की सकाळ संध्याकाळ ट्रॅव्हलिंग करून मैदानाच्या आतमध्ये 5-5 ओव्हर जेव्हा सामने खेळून एखाद्या खेळाडूची परिस्थिती काय होते ना, ती त्या खेळाडूला फक्त माहीत असते. त्यामुळे कोणत्याही खेळाडूला ट्रोल करण्याआधी किंवा त्याच्या खेळावर प्रश्न उभारण्याआधी थोडा विचार करायचा चला की त्या मागे काय रिझन आहे, त्या खेळाडूने काय चित्र पाहिलेलं आहे आणि खरं तर त्या खेळाडूने किती मेहनत घेतली आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न स्पोर्ट्स करायचा होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. आकाश कोणती चूक करत नाहीये. अप्रतिम झेल स्वीकारला, विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद. लागणारा धक्का पहिला, करणला सोडावं लागेल मैदान. अर्थाने शर्यतीमध्ये धावणारे आपले सर्वांचे लाडके बैल तिथे येताना आपल्याला पाहायला मिळतात. चला ऋतिक, वेळ जास्त घेऊ नका. ऋतिक पाटील पुन्हा गावता सज्ज गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट बॉल किरण साठी हा चेंडू फोर्स केलाय. पुन्हा ऑफसाइड रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आकाश स्थिती तुम्हाला पाहायला मिळतात. आकाशला आपण पाहतो मिस्टर स्काय म्हणून त्याला संबोधलं जातं. आणि चेंज द गेम वडवली बी संघामध्ये आपण पाहिलं तर गेली कित्येक वर्ष आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती कित्येक अशा समर्थकांना इम्प्रेस केलं, प्रेक्षकांच्या मनावरती त्यानं अधिराज्य गाजवलंय. कारण आकाश म्हटलं की या संघातला एक असा खेळाडू जो कधीच तुम्हाला धोका देणार नाही. जेव्हा जेव्हा त्याच्याकडे बॉल जाईल तेव्हा मात्र बॉल इज इन सेफ हँड्स असं समालोचक म्हणत असतात. चेंडू सुरक्षित हातांमध्ये आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हर्षद बघा, प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये एकच रणनीती करतायत की त्यांना फाईन लेग, लॉंग लेग, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग टार्गेट करण्याचा प्रयत्न.
येस, आणि त्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन तुम्हाला दिसेल, कारण डीप मध्ये आता बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला तैनात करण्यात आलाय. समोर मिड विकेट आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन आहे, स्ट्रेट लॉंग ऑफ आहे, आणि त्यानंतर डीप मध्ये पॉइंट तैनात करण्यात आलाय. ऋतिक पाटील पुढचा चेंडू हर्षदसाठी पॉइंटला फसलेत की काय. आकाश भरपूर वेगानं आलाय आणि तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करता धावचीची संधी आहे. इथे मात्र काय केलंय विशाल यांना आपण पाहतोय. विकास आहे तिथे, मोस्टली एस्टनच्या मागे विशाल यांना आपण पाहत असतो, पण येस विशाल थोडीशी दुखापतग्रस्त आहेत आणि त्यामुळे मात्र विकास यांना आपण पाहतो एस्टनच्या मागे. विकासने कमबॅक केलाय, मात्र या हंगामामध्ये कुठेतरी त्यांच्याकडनं भरपूर जास्त अपेक्षा आहेत समर्थकांच्या. आणि नक्कीच नेहमीच आपण पाहिले चेंज द गेम OWB संघ म्हटलं की 12व्या खेळाडूकडून देखील मोठी अपेक्षा त्यांची असते. ऑफ साइड लॉफ करायचा होता. व्हेरी गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग. ऋतिक पाटीलचं षटक संपन्न झालंय. अप्रतिम मॅग्निफिसंट स्पेल त्याचा आपण पाहिला. पहिल्या ओव्हर मध्ये कमलेशने जरूर 12 खर्च केल्या, पण ऋतिक पाटीलने कमबॅक करून दिले आपल्या टीमला. अवघ्याने अवघ्या 5 धावांचं इकॉनॉमिकल षटक हाताळलं, ज्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट त्याला मिळाली. अर्थातच आघाडीचा फलंदाज करणला बाद केलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 17. 17 ऑन बोर्ड लॉस ऑफ विकेट ऑफ सेकंड ओव्हर. श्री गणेश कोणी राहिले, त्या अनुषंगाने सावली मैदान हे नाव या क्रीडांगणात देण्यात आलं. पण त्यानंतर नामकरण झालं या क्रीडांगणाचं नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल देसाई. ऑफ साइडला खेळला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक धावतात, काबा तिथे पोहोचलेत. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. धावण्यामध्ये मात्र वडवली संघातील खेळाडूंना कोणी मागे टाकू शकत नाही, इतक्या वेगाने ते धावतात. मैदानाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात चेंडू पोहोचू दे तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोच. ते चित्र पाहायला मिळालं. कमलेश बघा किती वेगानं तिथे आला. खरं तर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पासून मिड विकेट पर्यंत अंतर कापलं. गुड फिल्डिंग, 2 धावा. शुभम नेक्स्ट बॉल. किरण साठी चेंडू ऑन साइडला वळला, बॅकफुटला जाऊन ऑन साइडला फोर्स केलाय. बघा चुकी करतायत. काय सुरू आहे कल्पेशचं आज मॉर्निंग सेशन मध्ये. कल्पेशने कॅच देखील सोडली आहे. बॅकअपला बघा कमलेश बघा किती वेगानं गेले. खरं तर मोठे बंधू आहेत कल्पेश त्यांच्याकडून चूक झाली, पण लहान बंधून लगेचच ती कव्हर अप केली असं आपण म्हणू शकतो. तिसरे बंधू अर्थातच रुपेश, त्यांना आपण पाहतोय आता ते सध्या अवेलेबल नाही आहेत. 3 बंधू एकत्रित असतात, कल्पेश असतील, कमलेश असतील आणि मोगली म्हणून जे प्रसिद्ध आहेत आमचे रुपेश. चेंज द गेम OWB साठी शुभम. यावेळेस ऑफ साइड लाडवा बॅटर खेळायचा होता. विकेट किपर मिस्टेक करतायत. पास टॅकिंग एंडवरती काय घडलंय. खराफेकी आणि त्याचा परिणाम स्पष्ट तुम्ही पाहू शकाल. एक धाव मिळाली आहे. स्काय भरपूर वेगानं आले तर बॅकअप साठी 22च्या स्वरूपात ही धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे. टीमची टोटल 22, 22 आकडावर. बघा मिलिंद दादा आपली बुलेटची छापी आमच्याकडे नक्कीच दिली होती, ती आम्ही राहुल जे तुमचे 12वे खेळाडू त्यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. शुभम पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन तयार गोलंदाजी मार्कवर. खोडून काढण्याचा प्रयत्न होता. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये जाईल का नाही. कमलेश बघा किती वेगानं पोहोचतायत.
क्या बात है, क्या बात है. रनिंग बिटवीन द विकेट देखील लाजवाब तुम्हाला पाहायला मिळते. स्टँडर्ड ऑफ क्रिकेट आपण अनुभवतो. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं की स्टँडर्ड सेट झालाय आणि त्या स्टँडर्डला अनुसरून तुम्हाला खेळ पाहायला मिळतो. आणि कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट हे डेव्हलप झालेलं क्रिकेट आहे. ग्रामीण क्रिकेट आता कुठेही मागे राहिलं नाहीये. नक्कीच चेंज द गेम ओढवली बी संघाचा मी आवर्जून उल्लेख करेन. रबर बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर खुल्या गटातल्या संघाला देखील त्यांनी परास्त केलं. दोन आयकॉन होते, एका बाजूने सुहास पवार आणि आय थिंक ओमी केने त्या संघामध्ये होते. पण यावेळेस फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. बॉलला पाठवलंय मैदानाच्या दुप्पट लांब. फ्लॅट ऑफ फ्युरियस फंटॅस्टिक स्ट्रोक, 6 धावा षटकार. सागाव संघ आपण कॅप्टनला पाठवायचं आमच्या व्यासपीठावर. यावेळेस पण अप्रतिम फटका खेळलाय. क्या बात है, दिल स्कूप केलाय, पल्लू स्कूप, सुपला शॉट, 4 धावा. विष्णू पाटील पडले गाव एक असं नाव खऱ्या अर्थानं आपण पाहिलं बैलगाडा क्षेत्रातलं जे कधी कोणी मिटवू शकत नाही. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जसे हर्षल आमचे पुन्हा एकदा आम्हाला इव्हिनिंग सेशन मध्ये जॉईन होतात. नक्कीच सरजा डिस्कोचे संगीत डीजे दिलदास यांच्या माध्यमातून. म्हणजे दिलदासचं टायमिंग बघा, अगदी योग्य टायमिंग त्यांचं तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे डीजे दिलदास, म्हणून त्यांना सर्वात जास्त मागणी या विभागामध्ये असते. तर मैदान कोणतेही असू द्या, मैदान टायगरचं, मैदान खडकाळीचं अथवा हे देसाईचं, मागणी सगळ्यात पहिले डीजे दिलदासची असते. मोस्टली बऱ्याचदा काय होतं की त्यांची डेट घेऊन टुर्नामेंट ऑर्गनाईज केल्या जातात. की दिलदास आपलं मंडप डेकोरेशन किंवा आपला सेटअप कधी खाली आहे तेव्हा आपण स्पर्धा ठेवू. नक्कीच आतिश पाटील आम्हाला माहिती देतात बघा. ती चर्चा आपण थोड्या वेळाने करू. खोदून काढायचा होता, क्या बात है, गोलंदाजी मार्क पर जयेश आपण पाहतोय 22च्या स्वरूपात ही धाव. अप्रतिम गोलंदाजी करतो. प्रत्येक डेथ ओव्हर मध्ये जयेश आपल्याला नेहमी इम्प्रेस करतो. आणि ॲज युज्युअल आता देखील अप्रतिम सुरुवात त्याची झाली. भन्नाट फॉर्म मध्ये नक्कीच जयेशला आपण पाहतोय, सुंदर तो गोलंदाजी करतोय. आणि या मॅच मध्ये देखील तशी सुरुवात त्याने केली. खोलवर टप्प्याचा बॉल होता, फलंदाजाला आपण पाहिलं तर आश्चर्यचकित करणारा चेंडू होता. स्ट्रायकिंग इनवरती आता मात्र या संघाचा तारणहार ज्याने आतापर्यंत डाव साबरला संघाचा हर्षद टोंबरे स्ट्रायकिंग इनवर तुम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडूमध्ये वैयक्तिक 22 धावा त्याने कुटून काढल्यात. आणि हर्षदला येणारे पुढचे 5 बॉल त्याला फेस करावे लागतील. थांबावं लागेल खेळपट्टीवरती, धावा बनवाव्या लागतील आपल्या संघासाठी, कारण धावफलक येऊन पोहोचलंय 35 या आकड्यावर. 35. नेक्स्ट बॉल जयेश पाटील. ओ टोंबरेचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती झाली. टोंबरे प्रयत्न करतोय, प्रचंड प्रयत्न करतोय. आणि कोणी म्हटलं की आमचे अक्षय सेठ मात्रे, कुणाल सेठ मात्रे यांचं देखील आम्ही स्वागत करतोय MTC लाईव्हच्या माध्यमातून. खरतर नक्कीच टेलिकास्ट त्यांचा आपण पाहत असतो, पण खरंच कौतुक आहे. अक्षयदादा मात्रे, आमचे कुणाल मात्रे, भावेश मात्रे, आतिश बराड, जगदीश शेंडीबाई त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या वतीनं. असं केलं काबा बघा किती वेगाने आल्यात. ॲक्युरेट फेकी तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे, अप्रतिम रॉकेट थ्रो आला यष्ट्यांच्या अगदी जवळ आणि योग्य एंड वर थ्रो केला. कारण खरतर कमलेशसाठी नॉन स्ट्रायकिंग एंड भरपूर जवळ होता, पण त्याने हिम्मत केली आणि थ्रो केला स्ट्रायकिंग एंड वरती, जिथे विकेट कोणाची मिळाली तर या संघाचा डाव सावरत असणारा हर्षद टोंबरे होतोय बाद.
सर्जा डिस्को आणि एकदम जोडी आहे आणि खऱ्या अर्थानं सर्जा डिस्को ग्रुप महाराष्ट्र राज्य मोठी फॅन फॉलोइंग या दोन्ही बैलांची आपण पाहतो आणि खर तर हे नंदी यांची आम्ही पूजा करतो आणि खऱ्या अर्थानं हे जेव्हा नेहमी आमच्यासाठी गुलाल मिळवतात ना तेव्हा मात्र त्या मनाला आनंद वाटतो एक वेगळा उत्साह असतो प्रत्येक बैलगाडी प्रेमीचा खर तर वडवली म्हटलं की क्रिकेट सोबत आज बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील मोठी ते वाटचाल करतात त्यांचं देखील कौतुक आहे जपान सुंदर ग्रुप वडवली आमचे नक्की स्वतः कमलेश असतील त्यांच्या समवेत कल्पेश असतील कल्पेश मोस्टली आपण स्वतः त्यांना ड्रायव्हर म्हणून देखील पाहतो गाडीवर स्वतः गाडा मालक आहेत कमलेश माफ करा कमलेश देखील असतात क्या बात आहे पण जास्त करून कल्पेशला आम्ही पाहत असतो स्वतः ड्रायव्हर आहेत ते या गोष्टी सगळ्या बघा बैलगाडा शर्यत म्हटले की आजच्या तारखेला प्रत्येकाला हवा विषय पण या मॅच कडे आता थोडं लक्ष वेधेन कारण धावसंख्या हवं तशा बनत नाहीयेत हर्षद बाद झालाय आणि धावसंख्या आता 38 वरती थांबलं 38 अजूनही या षटकातला आपण पाहतोय एक शेवटचा चेंडू शिल्लक जयेश गोलंदाजी मार्क वरती अंतिम चेंडू घेऊन येतोय फुल टॉस होत आहे फॉलो थ्रू मध्ये अडवलाय रनआउटची संधी आहे आणि हो पंचांचं बोट देखील वर आलंय हातावर कदाचित लागलं असेल कारण तितक्याच वेगानं फटका एक्झिक्यूट केला जयेश यश असतात कारण मजबूत आहे जयेश आमचे भरपूर डाव संपला पहिला डाबा अखेरीस आपण पाहतोय बॅटिंग करत असताना रोशन शेठ पाटील आणि तुषार शेठ मात्रे पुरस्कृत जीवांश 11 चेंज द गेम वडवली बीन दाबा संख्यांचा आपण पाहिलं तर रोखलंय खोनी संघाला ते 38 वर आणि श्री गणेश क्रिकेट संघ कोणीनं 39 धाबांचं लक्ष उभं केलंय 39 धाबांचा पाठलाग खऱ्या अर्थाने केला जाईल की डिफेंड करण्यामध्ये यश मिळेल बरेचसे प्रश्न आहेत पण एक टफ फाईट बॅटल आणि एक बिग बॅटल तुम्हाला नो डाऊट या स्पर्धेच्या माध्यमातून या मॅचच्या माध्यमातून तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल तर कुठेही जाऊ नका मंडळी सुपर स्पोर्ट्स सोबत जोडले राहा आमच्या आदर्श ट्रॉफी पडलेगाव 2024च्या भव्य आणि दिव्य पर्वासोबत खर तर दरवर्षी ही स्पर्धा आमची मानाची नक्कीच आम्ही भरवत असतो आणि यंदाच्या वर्षी देखील एक मानाची स्पर्धा आपण अनुभवतोय अर्थातच आपल्या विभागातील एक बहुचर्चित स्पर्धा आदर्श चषक पडलेगाव 2024 या स्पर्धेचा आपण आनंद घेतात जीवांश 11 चेज गेम वडवली बी संघाला विजयासाठी आपण पाहतो एकंदरीत 39 धाबांचा आव्हान आहे आणि 39 धाबांचा पाठलाग आणि तो कशा प्रकारे केला जाईल या करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करतोय आमचे सहकारी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ भाल अर्थातच वाघेशी मात्रे आणि या दरम्यान यशवंत कसरू पाटील यांना देखील मी विनंती करेन की आमच्या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान आणलेल्या मान्यवरांचा नक्कीच करतोय प्रल्हादजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान नितेश दादा या आपण नितेश दादा आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जाईल नितेश दादा आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करायचा सन्माननीय प्रल्हादजी पाटील साहेब जे पडलेच आहेत त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावर आपण करतोय माईची प्रेमाची उद्गार शॉल त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय स्पर्धेची गुड आठवण एक ब्युटिफुल मोमेंट सन्मान चिन्ह देऊन आलेल्या मान्यवरांना आपण सन्मानित करतोय आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान सोहळा आम्ही व्यासपीठावर पार पाडतोय त्यानंतर यशवंतजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या यशवंतजी पाटील साहेब आपला देखील शुभ सन्मान झालेला आहे चला धन्यवाद जाऊया आपण इथून त्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये की आवाज आमचे बंधू तुल्य मित्र आमचे मोठे बंधू आणि व्हॉइस ऑफ बालगाव अर्थातच भाग्यश्री मात्रे यांचा एक आवाज त्या खेळाच्या उत्तरार्धामध्ये त्यांच्या थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर फर्स्ट इनिंग मध्ये आवाज ऐकला तुम्ही प्रथमेशचा
एकत्रित खरं तर या मॅच मध्ये टार्गेट पाहिलं गेलं तर 39 धावसंख्येचे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 39 धावसंख्येचं टार्गेट डिफेंड करण्यासाठी थोडंसं क्रिटिकल टेस्ट असेल, कारण समोर संघ वडवली आहे. हर्षदचा पूर्णपणे खरं तर या मॅच मध्ये कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न असेल. सुरुवातीला त्याने हेमंतला पाचारण केले गेले पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील आणि ऋतिक. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या या मॅचच्या दरम्यान शुभेच्छा. पहिलाच बॉल, हेमंतचा पहिलाच बॉल ऑफ स्टंप शरीरापासून थोडासा दूर होता. जरूर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा होता समोर. बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर रिझल्ट चांगला मिळाला गेला विशाल पाटील आणि वडवली बीला. 39 धावसंख्येचं टार्गेट आहे, त्या अनुमानाने हेमंतचं हे पहिलं षटक. हेमंतचा पहिलाच बॉल थोडासा लेंथ वाचून थोडासा बाहेर ठेवला गेला त्याने चेंडू. यावेळेला समोर अगदी टाकला गेला बॉल. यामध्ये फिल्डर त्या ठिकाणी टीमचे कॅप्टन होते. पाहिलं गेलं तर ते पाहत राहिले फिल्डरकडे की या बॉल वरती ही कॅच आली असती तर सुरुवातीला प्रेशर पडला असता, पण तू अगदी रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न. मी प्रशंसा करेन क्षेत्ररक्षकाची सुद्धा, कारण डीप मध्ये लॉंग ऑफला होते. विशाल पाटीलची नामी संधी त्याला बाद करण्याची आली होती, परंतु कॅच ड्रॉप झाली आणि त्या बॉलवरती मिळतात धावा 2. 39चं टार्गेट वाचवायचं आणि फिल्डिंग ही चांगली झाली. विशालसाठी हा बॉल पॅटर्न स्ट्रोक स्वीप, हा त्याचा अंदाज नेहमी त्याला अगदी चांगला ठरवत असतो. टप्पा बघितला गेला, फक्त बॅट क्रॉस करत असताना स्वीपचा फटका विशाल पाटीलचा. पहिला 4. आई माझी एकवीर बसली भोकाली डोंगरावर. खेळण्याचा प्रयत्न जरूर, परंतु फसला अडकला गेला विशाल पाटील त्या ट्रॅप मध्ये. ही सफलता मिळत असताना गोलंदाज हेमंतला विशाल पाटील बाद. कारण स्वीप तो चांगला खेळतो, सरळ लॉफ करणं ही त्याची मेन खासियत राहिली आहे. आणि रिव्हर्स जेव्हा त्याला अटेम्प्ट करायचा असतो ना, तेव्हा बॉलची एक्झॅक्टली गती पाहून तो त्याचा ट्रान्स चेंज करत असतो. पावलांचा वापर चांगला करत असतो विशाल पाटील, आणि त्याच्या बॅटमधून नेहमी तुम्हाला रिव्हर्सचे फटके चांगलेच पाहायला मिळालेत. परंतु या फटक्यावरती कुठेतरी तो नाराज झाला. चांगला बॉल हेमतचा थोडासा पुढे राहिला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो फसला फिल्डरच्या हातामध्ये. कॅच किरण त्या ठिकाणी होते आणि फलंदाज विशाल बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन. पहिलाच बॉल, ताकद जास्त नाहीये, मिस्टामिंग झालीये, पाठमोरा वळतो त्या ठिकाणी फिल्डर. कॅच पडली सुद्धा होती हातामध्ये, पण तो पाठमोर जाणं, बॉलकडे बघणं, त्या बॉलला फील्ड करणं हे कठीणच असतं. परंतु प्रयत्न हे चांगले गेले. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. याच दरम्यान मिळालेला धावा 2. टीमच्या धावपालकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 15 लक्ष्य होतं या मॅच मध्ये. 39 धावसंख्येचे जिथे बनवायच्या आहेत धावा टीम वडवलीला. आतापर्यंत 39 धावसंख्येच्या चेस मध्ये तुम्ही धावा जर आपण पाहिल्या तर टीमच्या टोटल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात 15 धावा. अजूनही 3 ओव्हरचा खेळ उर्वरित आहेत. 3 ओव्हर मध्ये बनवायच्या 24 म्हणजेच 8च्या सरासरीनं या धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. त्या म्हणजे संघ चेंज द गेम वडवली बी, अर्थातच आज जीवांश 11 वडवली बी या नावाने हा संघ खेळतोय. 39 बनवायच्या होत्या. सुरुवातीच्याच ओव्हर मध्ये 15 धावा आल्यात.
हेमंतचं पॉवर प्लेचं षटक संपलं, त्या षटकामध्ये तुम्ही एक चौकार एक षटकार पाहिला. विशालची विकेट जरूर आली, परंतु जो त्याचा काम सुरुवातीला राहिला ना, चांगली सुरुवात करून देण्याचा तो काम त्याचा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघितलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये आला आता हर्षद. मागच्या मॅचमध्ये काय बॉलिंग केली हर्षदने. षटक आपण पाहिलं फक्त एका धावेचं. नेहमी तो आपल्या टीमसाठी उपयुक्त असणारी बॉलिंग टाकत असतो. पॉवर प्लेमध्ये जरूर तुम्ही त्याला बघितलं नाही, परंतु आता निर्बंध हटल्यानंतर त्याने आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आणि त्याच्या समोर आहे ऋतिक पाटील. ओव्हर द विकेटने माहिती आहे ऋतिकला की हर्षद ठोंबरे असा एक बॉलर आहे की जो आपली विकेट घेऊ शकतो आणि आपल्या संघाला अडचणीमध्ये टाकू शकतो. त्या अनुमानाने प्लेस केला गेला बॉल. ऋतिकचा सेन्सिबल क्रिकेट पाहिला. या बॉलवरती 2 धावा मिळतात. 17 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 22 बॉल शिल्लक असताना 17. या 17 धावांना खरं तर ज्या बनल्या गेल्यात त्यामधले जर बॉल आपण काहीशे पाहिले ना, तर 5 बॉल खेळले गेले विशालने आणि 5 बॉलमध्ये विशालने 12 बनवल्या होत्या. त्या अनुमानाने 2-2 धावा ऋतिक आणि कावाचे तुम्ही पाहिला, म्हणजे एकंदरीत 17 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल, त्यालाही सन्मान. बॉटम हँडचा सुंदर वापर. त्या ठिकाणी अजय वेगाने वळले. अजयला बॅकअपही होतं करणचं. टीमचा कॅप्टन त्याच्या मागे लगेचच धावला. माहिती आहे की त्या बॉलला मागे जाऊ द्यायचं नाहीये. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या फिल्डिंगच्या जोरावरतीच या धावसंख्या आपण डिफेंड करू शकतो. या धावा डिफेंड होतील, कारण कॅलिबर बघितली गेली ना तर कोणी संघामध्ये सुद्धा तेवढीच आहे जेवढी वडवली बी संघामध्ये. कारण दोन्ही टीममध्ये अष्टपैलू खेळाडू, एका बाजूला कावा, दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतो हर्षद, तर एका बाजूला ऋतिक, तर दुसऱ्या बाजूला करण. राऊंड द विकेट. थोडासा पुढे आला, पायांचा वेग पाहिला. जिथे पावलांचा वापर केला कावाने, त्यांना फॉलो केलं. टप्पा पाहिला गेला तर जो बघून खेळत असतो ना कावा, तर या बॉलवरती अगदी समोर प्लेस करायचा होता जिथे फिल्डर होते, परंतु ह्या बॉलला हलकंसं कनेक्शन झालं बॅटचं. त्या अनुमानाने दुहेरीनंतर हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 18, अजूनही 15 मध्ये 21 बनवायचे. राऊंड द विकेटने मागे खेळण्याचा प्रयत्न, हुक करायचा होता चेंडू, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नसला तरी वाईटच्या स्वरूपाने ही सिंगल मिळतीये, ती म्हणजेच कावाला आणि त्याच्या टीमला. प्रॉपर ग्रिपिंग जर तुम्ही पाहिली ना तर हर्षद ठोंबरे जो वाईड लाईनचा कोपरा आहे ना बॉलिंग टाकण्यासाठी, त्याचा वापर जास्त करतो. समोर त्याला पद्धतली त्याचा वापर एखादा फलंदाज करताना दिसला तर तो गती अचानकपणे वाढू शकतो, ती क्षमता आहे त्याच्याकडे. राऊंड द विकेटने समोर खेळायचा होता, परंतु गॅप बघितली. आधी स्वीपर कव्हरच्या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल जर पाहिला तर टी शर्ट नंबर 10 त्याच्या हातामध्ये आलाय. ग्राउंडिंग स्ट्रोक ऋतिक पाटीलकडे आता जाईल स्ट्राईक. कावाने स्ट्राईक चेंज करून ऋतिक पाटीलकडे दिली. आतापर्यंत आपण पाहिला तर धावा झाल्यात 20-39 धावसंख्येचं टार्गेट. अजूनही 14 मध्ये 19 धावा बनवायच्यात विजयासाठी वडवली बीला. जीवांशी 11 वडवली बी या नावाने आज हा संघ खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कमबॅकीची स्वप्न दाखवतोय हर्षद ठोंबरे, परंतु एखादी जर विकेट आली ना तर कदाचित या मॅच मध्ये मजा येईल. ओव्हर द विकेटने तोही बॉल फुल टॉस प्लेस केलाय समोर. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आले समोर. दुसरीचा प्रयत्न नॉट स्ट्राईकवरती फेकी, परंतु कावा आहे. सहजासहजी तो हार मानणारा नाहीये. कावाचं आजचं प्रदर्शन पाहिलं ना तर पहिल्या मॅच मध्ये त्याने 3 वेळा 3 धावा कंप्लीट केल्यात. आणि नेहमी तो जेव्हा धाव पूर्ण करायची असेल ना तेव्हा ऍट अ मोमेंट त्याला काय करायचं असतं तर तो पाहतो. फिल्डर ज्या वेळेला बीट होतो ना तेव्हा लगेचच पावलांचा वेग तो वाढवत असतो आणि त्या वेगाने खरं तर त्याला साथी तो मिळवत असतो. 2 धावा कंप्लीट झाल्यात. हर्षद ठोंबरेला थोडंसं थांबवलं गेलं. फील्ड पोझिशन आता ऋतिकच्या माध्यमातून पाहिली जाईल. ऋतिकला कव्हरसाठी फिल्डर ठेवला गेला. कव्हरमध्ये एक फिल्डर, डीपमध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे, मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर. सोडून देतात बॉल, जास्त बाहेर टाकलाय. कट करण्याचा प्रयत्न कदाचित बाहेरून आतमध्ये आणायचा असावा. मी दोन्ही टीमला खरं तर विनंती करतोय की आता सध्या तरी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू या ठिकाणी मागू नका, कारण थोडासा इश्यू आहे. जी कॅमेराची वायर आहे ती तुटलेली आहे, त्याच्यामुळे ही अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की जी वेस्ट ऑफ हाईट साठी सुद्धा जो रिव्ह्यू आहे तो कदाचित आता आपल्याला देण्यात थोडासा अडथळा लागेल, त्याच्यामुळे विनंती करूयात. बहुत तयार. हर्षदचा बॉल हलक्या पद्धतीने फक्त दिशा देण्याचं काम. बॉल चालला डीप मध्ये. सेकंडचा कॉल. ऋतिकने लगे इशारा केला दिलाय कावाला की 2 धावा पूर्ण होतील. त्यांनाही माहिती आहे की थेंबे थेंबे तळे साचे. एक सिंगल डबलने सुद्धा धावपालकाला आपण पुढे नेऊ शकतो. त्यामुळेच याही दुहेरी धावसंख्येने संतुष्टी मानत असताना पहिल्या ओव्हरच्या कंपॅरिझनने आपण जर पाहिलं ना तर हेमंतच्या ओव्हरमध्ये 2 अटॅक झाले होते, पण तो हर्षदच्या
षटकामध्ये ना जास्त अटॅक करण्याचा प्रयत्नच केला नाही, कारण मागच्या मॅच मध्ये हर्षदने काय बॉलिंग केली होती. त्यांनाही माहिती आहे की रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचा बेस्ट बॉलर, त्याच्या समोर आपल्याला प्रदर्शन करायचंय. आपली विकेट विशाल सारखी गेली तर मागच्या मॅच मध्ये जसा शुभमच्या वाट्याला जो षटकार तुम्ही पाहिला, शुभमच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती षटकाराने ते धावफलक वाढलं होतं. मग तशा प्रकारे शेवटच्या 6 नंबर पर्यंत आपल्याला बॅट्समन न्यायचे नाहीयेत, त्याच्यामुळेच त्यांनी सेन्सिबल क्रिकेट दाखवला. हर्षदच्या विरोधात बनल्या गेल्या 10. येस, थँक्यू प्रथमेश ठाकूर सर. खरं तर आमचे मार्गदर्शक आहेत. एकत्र आम्ही एका स्टेजवरून समालोचन केलं, परंतु आज ते आमचे मार्गदर्शक ठरल्यात. रोहा त्याने गाजवलाय. टीमची धावसंख्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बनला गेल्यात 25, म्हणजे 12 मध्ये 14 हव्यात. ओव्हर नंबर 3 मध्ये अनंता, वापर केला गेला अनंताचा. ओव्हर नंबर 3 मध्ये त्याला आणलाय टीमचा कॅप्टन, फास्टर बॉलर आहे आणि त्याच्या समोर कावा. राऊंड द विकेटने बॉल आहे मध्ये, पण तो फिल्डर ही दूरवरती आहे. टप्पा पडलाय, करण बॅकअपला जोडू चाललाय, डायव्हर्ट झालाय बॉल. फिल्डरने जज केलाय, खरं तर फील्ड केलाय बॉल. आणि या दरम्यान जर आपण पाहिल्या गेल्या तर या बॉलवरती मिळतात धावा 3 धावा आजच्या दिवसामध्ये ना चौथ्यांदा खरं तर कावाने बनवल्यात. कारण तो बघत असतो, तीच आपण चर्चा करत होतो की डीप मध्ये बॉल गेल्यानंतर आधी तो फिल्डर बघत असतो की बीट झालाय की नाही. 11 मध्ये 11 हव्यात. ओव्हर नंबर 3 मध्ये अनंत आलाय. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 28. 39 लक्ष या मॅच मध्ये. 39 धावसंख्येचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या अनुमानाने आपण पाहिल्या तर या आता इक्वेशन मध्ये सिमॅलिटी पाहायला मिळेल, म्हणजेच 11 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. अनंताच्या पहिल्याच बॉलवरती मिळाला धावा 3. स्ट्रायकिंग इनवरती ऋतिक. ओव्हर पिच बॉल होता, सुंदर खेळला गेलाय. ही खासियत आहे की बॉलच्या मेरिट मध्ये येऊन खेळून खूप चांगल्या प्रकारे त्याला अनुभव सुद्धा लेदर बॉल क्रिकेटचा आहे आणि तेच त्याने केलं गेलं. बॉडीला स्ट्रेच करत असताना कव्हर्सला पाठवला गेलाय. बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. तर चौकार आलाय. धावफलक 32 वर. यावेळेला सुंदर जेंटल टच, फक्त दिशा दिली, दिमागाचा वापर, क्रिकेट विथ द ब्रेन. पाठवला बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार आणि आता 9 मध्ये फक्त बनवायचे 3. विनंती करेन टीम सागाव कॅप्टनला लवकरात लवकर पाठवायचंय. दोन 39 टार्गेट असताना आपण पाहिलं तर आतापर्यंत 2.4 षटकांचा खेळ संपलाय. अर्थातच 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉल मध्ये फक्त बनवायचे 2. धर्मराजा चषकामध्ये टॉप 8 ची मॅच खेळण्यासाठी खरं तर जायचं आहे, पण तो आता शेवटच्या मॅच मध्ये नक्की तुम्हाला पाहायला मिळेल का वडवली संघ. आपण नक्कीच थोड्या वेळात हा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचू. एक सिंगल बनली आहे, 1 धावसंख्येची गरज, 7 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. या ओव्हर मध्ये अर्थातच 1 ओव्हर ठेवून हा सामना विजयी संपादित करतील का वडवली संघ हे पाहावं लागेल की शेवटच्या ओव्हरचा आसरा घ्यावा लागेल. 39च्या टार्गेट मध्ये स्कोर लेवल झालाय. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, टॉस झाला. अंपायर्सने कळवला की व्हाईट बॉल. अर्थातच सामना जिंकलाय तो म्हणजेच जीवांश 11 वडवली बीने 39 धावसंख्येचा पाठला 1 ओव्हर ठेवत असताना या ठिकाणी करत असताना या सामन्यामध्ये परास्त होते श्री गणेश क्रिकेट संघ खोनी. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन टीम जीवांश 11 वडवली बी.